नंदुरबार जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागात मोठी आणि धक्कादायक कारवाई करण्यात आली आहे. 8 लाख रुपयांची लाच घेताना उपअभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. या घटनेमुळे संपूर्ण विभागात एकच खळबळ उडाली आहे. नंदुरबार येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत उपविभागात कार्यरत असलेले उपअभियंता नितीन इंगळे यांना ठेकेदाराकडून देयक मंजूर करून देण्यासाठी 8 लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. तक्रारीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला आणि ठरल्याप्रमाणे रक्कम स्वीकारताना त्यांना रंगेहात अटक करण्यात आली. या कारवाईनंतर सार्वजनिक बांधकाम विभागात प्रचंड खळबळ उडाली असून संबंधित अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर पुढील तपास सुरू आहे. आरोपी अधिकाऱ्याला न्यायालयात हजर करण्यात येणार असून प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे. भ्रष्टाचाराविरोधात शून्य सहनशीलतेची भूमिका घेत कठोर कारवाई केली जाईल असा इशारा संबंधित यंत्रणेकडून देण्यात आला आहे. सरकारी पदाचा गैरवापर करून सर्वसामान्यांकडून लाच मागणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई झालीच पाहिजे. अशा कारवायांमुळे इतर अधिकारी आणि कर्मचारी यांनीही धडा घ्यावा व लाच घेण्याआधी कायद्याची भीती बाळगावी अशीच जनतेची अपेक्षा आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराविरोधातील ही कारवाई प्रशासनासाठी इशारा मानली जात आहे. याच प्रकरणातील पुढील घडामोडींसाठी पाहत रहा प्रेस मीडिया न्यूज चॅनल.